अधिक मासातील गुरुपुष्यामृत या मुहूर्तावर जिजाचा कर्णवेध संस्कार केला. कर्णवेध संस्कार म्हणजे फक्त कान टोचणे नाही, तर आपल्या संस्कृतीशी आणि परंपरेशी जोडणारा एक सुंदर संस्कार आहे. कर्णवेध संस्कारामुळे शरीरातील विशिष्ट अॅक्युप्रेशर पॉइंट्स उद्दीपित होऊन आरोग्य सुधारते. रोजप्रमाणे जिजाची सकाळी मालिश व आंघोळ झाली. आज तिच्यासाठी खास दिवस होता, म्हणून दूध व चंदनाने तिची आंघोळ केली. पाण्यात फुलं टाकल्यामुळे आमच्या इरुदीदीला जरा टेन्शनच होतं. फुलांमधील आळी जिजाच्या कानात गेली तर आंघोळ झाल्यावर जिजाला छान तयार केलं. नवीन ड्रेस घालून तिचे औक्षण केले. त्यानंतर ताईसोबत आम्ही जिजाचे कान टोचण्यासाठी नाशिक मधील नामांकित प्लास्टिक सर्जन डॉक्टर बच्छाव सरांकडे गेलो. पिअर्सिंग पूर्वी त्यांनी नमनेस क्रीम लावली. जिजासोबत प्राची आणि माझी पण कान टोचण्याची इच्छा झाली. प्राची आणि मी आमच्या अपर इयर लोब्सला पिअर्स करून घेतले. हा अचानक घेतलेला निर्णय होता, पण छान होता. गावाकडे पूर्वी आजी लोक असे कानाला वेगवेगळ्या ठिकाणी टोचायचे, ज्याला किल्लू, हुजूर असे म्हणायचे. त्यालाच आपण ट्रॅगस, हेलिक्स, ऑर्बिटल पिअर्सिंग असेही म्हणतो. बघा ना, एवढ्याशा कानावर आपण 15 पेक्षा जास्त ठिकाणी पिअर्सिंग करू शकतो. यामागे कॉस्मेटिक पर्पज जरी असला तरी सायंटिफिक रिझन आहेच. कमालच आहे नाही? डॉक्टरांकडे इयर पिअर्सिंग करण्याचा एकमेव हेतू म्हणजे प्रॉपर स्टरलायझेशन, जे इतरत्र कुठेही केलं जात नाही. आम्हा दोघींचं झाल्यावर जिजाचे कान टोचले. एक कान टोचताना जिजा रडली नाही, पण दुसरा कान टोचताना तिची झोप मोडली म्हणून रडली. पण अर्ध्या मिनिटात ती शांतही झाली. मला वाटलं तिला लागलं, म्हणून मी जरा पॅनिक झाले. तिथून निघालो आणि ताईकडे गेलो. कचोरी, समोसे असा पोट भरून नाश्ता केला. त्यानंतर मम्मी पप्पांकडे गेलो. आज जागतिक चहा दिवस होता, म्हणून चहा तर झालाच पाहिजे नाही. आज गुरुपुष्यामृत योग आणि अधिक मास म्हणून सायंकाळी तुपात भिजवलेल्या 33 फुलवाती प्रज्वलित करून देवांना ओवाळून घेतलं. अशा प्रकारे जिजा 5 महिन्यांची झाल्यावर तिचा कर्णवेध संस्कार संपन्न झाला.